मुंबईतल्या गोरेगावमध्ये शिंदेंचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमासाठी जोरदार वातावरण निर्मिती केली गेलेली आहे। कार्यक्रमस्थळी बाळासाहेबांच्या जुन्या वक्तव्याचे दाखले देत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। गोरेगावमध्ये शिंदेंचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। कार्यक्रमासाठी जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे व दाखला वाटप कार्यक्रमासाठी आलेल्या मंडळींचे खूप खूप नेस्को सेंटर मध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम खरं तर पार पडणार आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात उपस्थित राहतील। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर नेस्कोच्या बाहेर एक वातावरण निर्मिती जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रकर्षानं एक बॅनर या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या खालती लिहिलेलं आहे की गांडूंची औलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल। हे खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचं हे वाक्य होतं आणि त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर प्रकर्षानं शिवसेना आणि धनुष्यबाणाचा एक मोठा लोगो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्याच बॅनर सहित इतर सुद्धा अनेक जे बॅनर लावून या ठिकाणी एक मोठी वातावरण निर्मिती जी आहे ती या नेस्को सेंटरच्या बाहेर केलेली आपल्याला पाहायला मिळतात। गोरेगावच्या ठिकठिकाणी म्हणजे हायवे असू दे किंवा स्थानिक रस्ते असू दे, या रस्त्यावरती सुद्धा शिवसेनेचे जे भगवे ध्वज आहेत ते लावण्यात आलेले आहेत। नेस्कोच्या या बाहेर संपूर्ण मोठी बॅनरबाजी सिद्धेश कदम यांच्याकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळासाठी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी ही खरं तर संपूर्ण बॅनरबाजी महत्त्वाची ठरत असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला हा जो बॅनर आहे जे गांडूंची औलाद म्हणून जगू नका हा सुद्धा कुठेतरी केंद्रस्थानी येत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।